नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण कोणीही अगदी सहज बनवू शकेल अशी एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि महिनाभर आहे अशी कुरकुरीत खुसखुशीत राहणारी गव्हाच्या पिठाची खारी म्हणजे तिखट शंकरपाळी बनवतोय. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे. आता यामध्ये मी 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणते एखादं भांडं किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता. त्यानंतर आता यामध्येच ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने पाव वाटी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे इतका रवा घालायचा. रवा बारीक किंवा मोठा कोणताही वापरू शकता. रवा घातल्यामुळे शंकरपाळी छान कुरकुरीत तयार होते. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलाय. ओवा तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने हाताने क्रश करून यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचे फ्लेवर पदार्थामध्ये छान उतरतात. त्याचसोबत यामध्ये 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 मोठे चमचे कसुरी मेथी क्रश करून सुद्धा घालू शकता. तर इथे सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता ही शंकरपाळी छान खुसखुशीत व्हावी यासाठी यामध्ये तेल घालायचं. तर इथे मी ज्या वाटीने रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी कच्चं तेल घेतले. तेल गरम करून घ्यायचं नाही, कच्चंच तेल वापरायचं आहे. आता हे तेल थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पिठामध्ये तेल एकदम चोळून चोळून मिक्स करायचं. जेवढं तेल पिठामध्ये छान मुरलं जाईल तेवढी ही शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होते. त्यामुळे लागेल असं थोडं थोडं तेल घालायचं आणि हाताने चोळून गव्हाच्या पिठामध्ये हे तेल मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही या ठिकाणी शंकरपाळी बनवण्यासाठी विकतचं गव्हाचं पीठ म्हणजे जर आटा वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 2 चमचे तेल एक्स्ट्रा लागू शकतं. जर घरचं पीठ वापरत असाल तर जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच घ्या. तर इथे मी तेल पिठामध्ये एकसारखं चोळून मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघत असाल पीठ तुम्हाला ओलसर झालेलं दिसत असेल. आता हे पीठ हाताने हलकंसं दाबून पाहायचं. हलकंसं दाबल्यानंतर सुद्धा जर याचा गोळा तयार होत असेल, छान मूठ वळली जात असेल, तर यामध्ये आपण जे तेलाचं प्रमाण घातलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. जर सहज हाताने दाबल्यानंतर मूठ वळली जात नसेल, पिठाचा गोळा होत नसेल, तर तुम्ही 2 चमचे तेल एक्स्ट्रा यामध्ये घाला. पीठ मिक्स करून घ्या. त्यानंतर पिठाचा गोळा बनवून पहा. पिठाचा गोळा परफेक्ट झाला तर हे पीठ शंकरपाळी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झाले, म्हणजे तुमची शंकरपाळी एकदम परफेक्ट कुरकुरीत आणि खुसखुशीतच तयार होणार. त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचे. पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, नाहीतर शंकरपाळी तळल्यानंतर थोड्याच वेळात ती मऊ पडते. त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि चपातीसाठी मळतो त्यापेक्षाही घट्टसर पीठ मळून घ्यायचं. तरी ते लागेल असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतले. तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर आता थोडंसं तेल घ्यायचं आणि हे पूर्ण तेल या मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला लावायचं. सर्व तेल पिठाच्या गोळ्याला लावून घेतलं की एखाद्या रुमालाने आता हे पीठ 10 मिनटं झाकून ठेवायचं. आपण यामध्ये रवा घातलाय, पीठ भिजवून घेतलं की रवासुद्धा छान फुलतो. त्यामुळे एक 10 मिनटं हे पीठ रुमालाने झाकून भिजवून घ्यायचं. तर इथे एक 10 मिनटं झाले आहेत. आता रुमाल काढूयात. पीठसुद्धा एकदम छान असं भिजले. तुम्ही बघू शकता आधी आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्यापेक्षा हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं सैलसर झाले. आता हे पीठ आपण एकदा 2 ते 3 मिनटं पुन्हा मळून घेऊयात. तरी ते एक 2 ते 3 मिनटं हे पीठ मी पुन्हा मळून घेतलं आहे. त्यानंतर आता या मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घेतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे करून घेतले आहेत आणि या ठिकाणी 5 गोळे तयार झाले आहेत. त्यानंतर तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे जे 4 गोळे शिल्लक राहिले आहेत ते पुन्हा रुमालाने झाकून ठेवायचे, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही. त्यानंतर जो एक गोळा आपण तयार करून घेतलाय तो पोळपाटावरती घ्यायचा आणि पुन्हा एक 2 मिनटं हा गोळा जोर देऊन छान असा मळून घ्यायचा. गोळा मळून घेतानाच अशा पद्धतीने रोल करायचा आणि रोल तयार करून घेतल्यानंतर त्याचा छान गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे एकदम प्लेन आणि छान असा मी गोळा तयार करून घेतला आहे. त्यानंतर आता हा गोळा आपण लाटून घ्यायचा आहे.
तर आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने एकदम पातळ असा हा गोळा लाटून घ्यायचा आहे. चपाती लाटतो त्यापेक्षाही पातळ लाटायचं आहे, थोडाही जाडसर ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता, आपण पीठ मळताना यामध्ये जे कच्च्या तेलाचं मोहन घातलं होतं ते या पिठामध्ये एकदम परफेक्ट झाले. त्यामुळे पीठ पोळपाटाला अजिबात खाली चिटकत नाही आहे. कोरडं पीठ लावून हे लाटून घ्यायची अजिबात गरज पडत नाही. कोरडं पीठ न लावतासुद्धा हे एकदम जेवढं आपल्याला मोठं लाटून घ्यायचं आहे, पातळ लाटून घ्यायचं आहे, तेवढं लाटता येतं. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी ही चपाती मी लाटून घेतली आहे. आणि इथे तुम्ही याच्या कडासुद्धा पाहू शकता. चपाती लाटतो त्यापेक्षासुद्धा पातळ अशी ही चपाती म्हणजे पारी मी लाटून घेतली आहे. त्यानंतर आता याच्या आपण शंकरपाळ्या बनवून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या कडा कट करून याचं चौकोनी सरफेससुद्धा बनवू शकता. पण मी जशी गोलाकार लाटून घेतली आहे तशीच कट करून याच्या मी शंकरपाळ्या बनवून घेणार आहे. तर इथे मी अशा पद्धतीने सुरीने या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे. तुम्ही शंकरपाळ्या कट करून घेण्यासाठी फिरकी किंवा पिझ्झा कटरसुद्धा वापरू शकता. त्याचप्रमाणे शंकरपाळ्या मोठ्या आकाराच्या नसतात, एकदम पातळ आणि त्याचा आकार एकतर लांबट असतो आणि एकदम जवळजवळ अशा या कट करून घ्यायच्या असतात. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने अगदी जवळजवळ कट मारून या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊयात. तर इथे शंकरपाळ्या कट करून घेण्यासाठी चपातीवरती म्हणजे लाटून घेतलेल्या पारीवरती मी उभे कट करून घेतले आहेत. आता या शंकरपाळ्या आडव्या कट करून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराच्या या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत, लहान, मोठ्या किंवा मध्यम, तेवढ्या आकारामध्ये तुम्ही या शंकरपाळ्या कट करू शकता. मी या ठिकाणी जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करणार नाही आहे किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा कट करणार नाही आहे, तर मध्यम आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आहेत. एकदम परफेक्ट अशी शंकरपाळी तयार झाली आहे. जास्त जड नाही किंवा जास्त पातळही नाही आणि पोळपाटापासून सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सहज मोकळी होती आहे. अजिबात पोळपाटाला चिटकून राहत नाही आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या गोळ्याच्या शंकरपाळ्या तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा या बनवलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आधी तळून घेऊ शकता. त्यानंतर राहिलेल्या दुसऱ्या शंकरपाळ्या बनवून घेऊ शकता. तर मी या ठिकाणी आणखी एका गोळ्याच्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे आणि त्यानंतरच शंकरपाळ्या तळून घेणार आहे. तर या ठिकाणी मी 2 गोळ्याच्या शंकरपाळ्या एकत्र बनवून घेतल्या आहेत. आता आपण शंकरपाळी तळून घेऊयात. तर शंकरपाळी तळण्यासाठी मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल परफेक्ट गरम झाले हे ओळखण्यासाठी तेलामध्ये पिठाचा एक गोळा टाकायचा. गोळा तेलामध्ये टाकल्यानंतर 1-2 सेकंदामध्ये वरती आला की तेल एकदम परफेक्ट गरम झाले. आता यामध्ये आपण ज्या शंकरपाळ्या तयार करून घेतल्या आहेत त्या सोडायच्या. एका वेळी जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि शंकरपाळी जास्त तेलकट आणि कडकसुद्धा होऊ शकते. त्यामुळे एकदम थोड्याशा शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या. शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्धा मिनिट चमच्याने शंकरपाळी अजिबात हलवायची नाही. अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि ही शंकरपाळी चमच्याने अशा पद्धतीने गोल गोल फिरवत तळून घ्यायची. शंकरपाळी चमच्याने किंवा झाऱ्याने अशा पद्धतीने गोल गोल फिरवत तळून घेतली की शंकरपाळी सर्व बाजूनी एकसारखी तळली जाते आणि शंकरपाळीला कलरसुद्धा एकसारखा येतो. त्यामुळे शंकरपाळी तळताना अशा पद्धतीने झाऱ्याने किंवा चमच्याने एकसारखी गोल फिरवत तळून घ्या. शंकरपाळी तळताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे. हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची नाही. हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळून घेतली तर शंकरपाळीचा कलर लगेच बदलतो आणि शंकरपाळी सॉफ्ट होते. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरती शंकरपाळी तळताना तळून घ्यायची. त्याचप्रमाणे शंकरपाळी आतपर्यंत एकदम परफेक्ट एकसारखी तळली गेली आहे हे कसं ओळखायचं? तर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर तेलावरती बुडबुडे येतात, फेस येतो आणि शंकरपाळी जसजशी आतपर्यंत अगदी व्यवस्थित परफेक्ट तळली जाईल तसे तेलावरती येणारे बुडबुडे आणि फेस कमी होत जातो, म्हणजे शंकरपाळी एकदम परफेक्ट तळली गेली आहे. तर शंकरपाळीला असा हलकासा सोनेरी रंग आला, तेलावर येणारे बुडबुडे कमी झाले, फेस कमी झाला की शंकरपाळी लगेच काढून घ्यायची. कारण तेल गरम असतं आणि शंकरपाळी तेलामधून काढल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे शंकरपाळीचा रंग तेलामधून काढल्यानंतरही आणखी हलकासा बदलतो, हलकासा डार्क होतो. त्यामुळे शंकरपाळीला हलकासा सोनेरी रंग आला की शंकरपाळी लगेच तेलामधून काढून घ्यायची. आणि आता याचप्रमाणे राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा मी तळून घेणार आहे.
जसं मी आधी सांगितलं होतं, शंकरपाळी तळून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा. एका वेळी जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडून तळून घ्यायची नाही आणि मीडियम टू लो फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची. तर इथे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतल्या आहेत. तुम्ही शंकरपाळ्यांचा कलर पाहू शकता. सर्व शंकरपाळ्यांना एकसारखा कलर आला आहे. त्याचप्रमाणे ही शंकरपाळी एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार झाली आहे. तुम्ही शंकरपाळीचा आवाज ऐकू शकता. एक ना एक शंकरपाळी याच पद्धतीने कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झाली आहे. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने जर ही शंकरपाळी बनवाल तर अगदी आहे अशी महिनाभर किंवा त्यापेक्षासुद्धा जास्त दिवस जरी तुम्ही ठेवलीत तरी कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहणार. तर यावर्षी दिवाळीला या एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात तयार होणारी ही खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.